माहित नाही का मला ती एक धोक्याची घंटी वाटतीये. आता मेघनाथजी काय करणार आहेत? कोणतं नवीन संकट तर येणार नाही ना? आता हवं ते संकट येऊ दे रमा, त्याला सामोरं तर जावंच लागेल ना, लढावं तर लागेलच ना. आणि एक सैनिक असल्याची पहिली अट हीच असते की एक सैनिक लढाई मध्येच सोडून पळून जाऊ शकत नाही. चांगलं आहे. आधी बी तुम्हीच ठरवायचा का काय करायचं आहे, आणि आत्ता बी तुम्हीच ठरवत आहे की माझ्यासोबत काय होईल. एवढी वर्ष झालीत पण तुमची नाटकं काय बदलली नाहीत. बोलायची अक्कल तर तुला बी अजून आलेली नाहीये, पण काय करणार, मोठा भाऊ आहे ना, म्हणून तुझ्या चुका माफ करून टाकतो म्या. मला गरज नाही. मला नाही वाटत का मी काय चूक केली आहे. अरे एक घर होतं आपलं, ज्याचा अर्धा वाटा तू त्या मेघनाथला ऐकला आणि म्हणतो की काही चूकच नाही केली म्या. शुद्धीत म्या सही नाही केलेली. नशेमध्ये असताना सही करून घेतली असेल ही गोष्ट वेगळी आहे. अरे मग एवढी पितोसच का तू की कोणी तुझी संपत्ती काढून घेईल आणि तुला कळणार बी नाही. आता जे पण आहे ती हेच आहे. ह्याला कोणीच नाही बदलू शकत. तुम्ही बी नाही बदलू शकत. तुम्हाला ताई भेटल्या का बाहेर? हा, पण तू काय विचारतीयस? नाही, जर त्या तुमच्यासाठी चहा बनवून आणणार असतील तर मग मी तुमच्यासाठी चाय नाही बनवणार. प्रत्येक वेळी टोमणे मारणं गरजेचं आहे का? टोमणं नाही मारत आहे, फक्त प्रेमाने शांतीत विचारते तुम्हाला. आता तुम्ही माझ्याबद्दल एवढं जास्त चुकीचा विचार करून ठेवलाय की मी काही चांगलं बी बोलली तरी तुम्हाला वाईटच वाटतं. ठीक आहे, बनवून आण चहा. आत्ता बनवून आणते. तुम्ही मग दीदींना चायसाठी नाही सांगा. नाही म्हणजे त्या सुद्धा चहा बनवून आणतील तर चाय वाया जाईल ना. आणि जर तुम्हाला नाही सांगायला वाईट वाटत असेल तर मी स्वतः जाऊन बघून येते की त्यांनी चाय बनवला की नाही. नाही, काही गरज नाहीये. तू चहा बनव, मी तुला नाही सांगून येतो. जा. ताई, आता तुम्ही लढायला सुरुवात केलीच आहे तर मी बी आता माग नाही राहणार. तुम्ही मी बनवलेलं जेवण बाहेरच्या जनावरांना खायला दिलं ना. आता बघा, आता मी काय करते ते. माहित नाही किती या सांगावं लागल. मला नाही जेवण करायचं. मालू, जेवून घे चुपचाप. जेवणावर का राग काढतोयस? काहीच राग नाही. तू माझा हात सोड, मी जेवण जेवीन आणि निघून जाईन. नाही भीम, याचे हात नको सोडूस. याला असंच बांधून ठेवलेलं असू दे. हा आपलं म्हणणं ऐकणार नाही. बघ ना, माझ्यापेक्षा लहान आहे तरी कसा हट्ट करून बसलाय. काय वाटतं तुला की आम्ही हार मानू? हे नेहमी जिंकणे हारण्याच्या गोष्टी करत असतात. यासनी नेहमी वाटतं की मी ह्यांचं बोलणं ऐकावं. अरे नाही ऐकायचं. हे बघा, तुम्ही दोघं भांडू नका. तू जेवण करून घे चुपचाप. मी नाही जेवणार. तुला जे करायचंय कर. नाही खाणार? नाही. ठीक आहे, आत्ता येतो मी. बैपाल,
तुम्ही तिघे चहाचे हे 2 पेले बघत आहात. हो मालक. वही मालक. तुमच्या सगळ्यांकडे सुद्धा असेच 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय, तुम्हा सगळ्यांना नोकरी सोडून जावे लागेल. असं नका करू मालक. आम्ही रस्त्यावर येऊ. हा मालक, असं नका करू. आम्ही जगणार कसं? तेच तर मालक, खूप अडचणींनंतर आमचं आयुष्य मार्गाला लागत आहे. अरे मूर्खांनो, अरे दुसरा विकल्प तर ऐका. दुसरा पर्याय? हा हा मालक, दुसरा पर्याय सांगा. दुसरा पर्याय आहे, जोखूला आम्ही कामावरून कमी करू आणि तुम्हाला यामध्ये आमची साथ द्यावी लागेल. मालक, जोकुलय चांगला हाय, लय मन लावून काम करतो. त्याला नका काढू मालक. त्याचं बी घरदार आहे ना मालक. आता त्याचं स्वतःच दुकान तर तुटलंय. आता तो कसा जगल मालक? गप्पा बसा. फक्त उत्तर पाहिजे मला. पहिला पर्याय की दुसरा? तुम्हाला तुमच्या दोघांच्या नात्याची काय बी किंमत नाही का? जर हाय तर जेवून घ्या ना जेवण. काहीच किंमत नाही. अजून काय? ठीक आहे मालू. हे बघ मालू, आता करशील जेवण? ठीक आहे, पण मी खाईन आणि इथे तुझ्या समोर बसून जेवेन. जर माझं जेवण संपेपर्यंत तू जेवणासाठी हो म्हणालास तर मी स्वतः तुझे हात सोडवेन, वचन देतो मी. ये काय बोलते तुम्ही? पण जर नाही तरीही मी एकटा इथे बसून हे जेवण संपवेन. कबीर प्रेम ना चखिया चखिना लिया सा सोने घर का पाहुना ज्यों आया त्यों जा. मालू, जर हे बघून सुद्धा तुला आपल्या मैत्रीची किंमत कळली नाही तर याचा अर्थ आपली मैत्री केव्हाच तुटलीये. आणि मैत्री तुटण्याचं दुःख कायम सलत राहतं. अरे नाटक करतोय हा. अशा तुटलेल्या नात्याला जबरदस्ती जोडायचा प्रयत्न करतोय हा. हा प्रयत्न करायला मन पाहिजे, मोठं मन. जिजाबाई, तुझ्या समोर तर किती नाती अशी तुटली हाय. घरी जाऊन नीट बघशील तर घराच्या जमिनीवर तुझी सासरची समधी नाती गतप्राण होऊन पडली असतील. पण तू कधी प्रयत्न केला त्या नात्यांना जीवनदान देण्याचा? गरज नाहीये मला त्याची. पण भीमला गरज हाय जिजाबाई, म्हणून त्याला प्रयत्न करू द्या. हा तर करू द्या की.
मी बी बघती. प्रेम न बारी उपजे, प्रेम न हाट बेकाय. राजा प्रजा जो ही रुझे, सिस देही ले जाय, सिस देही ले जाय. घ्या, ज्याला तुझा मित्र म्हणतोय ना त्याला बघायचं बी नाहीये. संपव हे नाटक, भीम आणि सोड त्याचे हात. एकमेकांना खाऊ घालत होतो आपण. आता एकटा खाशील काय? तू तुझ्या मित्राला नाही भरी होणार काय? मला आपल्या मैत्रीची किंमत हाय. मी एवढा बी वाईट नाही का मी समजा विसरून जाऊ. मला समजा आठवतंय भीम, समजा आठवतंय. शाळेमध्ये तू बक्षीस जिंकायचा आणि त्या पैशानं प्रत्येक वेळेला मला जत्रेत पाळण्यात बसवायचास. समजा आठवतंय मला. माझी चप्पल तुटल्यावर तू तुझी चप्पल मला दिलीस. समजा लक्षात आहे माझ्या. म्या तुला माझं समजा जीवन दिलं तरी बी या मैत्रीची किंमत मी नाही चुकवू शकत. खाऊन घे मालू. असं उपाशी मित्राला रडताना बघून चांगलं नाही वाटत. ही चढ़े ही उतरे, सो तो प्रेम न होय. अघट प्रेम पिंजरे बसे, प्रेम कहावे सोय. प्रेम कहावे सोय. माझ्या 3 मोजेपर्यंत मला माझं उत्तर हवंय. 3. बोला 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 बोला.
मालक जोकू सोबत अन्याय नका करू मालक. वय मालक. महिपाल, या सगळ्यांना कामावरून कमी कर. हितेश भाऊ विचार न करता काय बी बोलू नका. असं नका करू मालक. हो मालक, असं नका करू मालक. स्वतःच पर्याय निवडलात ना तर मग का रडत आहात? महिपाल, निर्णय झालेला आहे. या सगळ्यांना काम सोडून जावं लागेल. मालक मालक असं नका करू मालक 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 असं नका मालक करू. आम्ही आमचा पर्याय बदलतो मालक. आम्ही आमचा पर्याय बदलतो. तुम्ही बसा मालक. हो मालक, आम्ही लोक आमचा पर्याय बदलतो मालक. सुंदर. सुंदर. अति सुंदर. तर ऐका, जोखूला मी कामावरून कमी करेन आणि तुम्ही सगळे त्याला तेच सांगणार जे मी आता तुम्हाला सांगणार आहे. वय मालक. समजलात? हो मालक. हा मालक. मालक पोटा पाण्यापेक्षा काही मोठं थोडंच आहे. हा मालक, काम आहे तर सगळं आहे. तुम्ही जसं सांगाल आम्ही तसंच बोलू. ठीक आहे. चला जा आता. हो मालक, येतो मालक. हा, निघा. महिपाल, काय शिकलास तू? एक क्षणभराच्या फायद्यासाठी हे तिघही लोक आपल्या जुन्या मित्राचा विश्वासघात करायला तयार झाले. त्यामुळे हेच शिकलो की अशा लोकांवर कधीच विश्वास नाही ठेवला पाहिजे, जे आपल्या जुन्या मित्राचा विश्वासघात करायला तयार होतील. अगदी योग्य धडा घेतलास तू. बाबा, खेळ तर आपला सुरू झाला आहे. खूप चांगला डाव मांडला आहे तुम्ही. भीम, जाऊ दे की मला. सोड की माझा हात. संध्याकाळ झाली तर पुण्यांदा मला दारू पाहिजे असती, आणि दारू नाही भेटली ना तर सण नाही होत मला. मरायचं मन करतं. माझ्यामुळे तू सुद्धा काळजीत पडशील. कारण तुला नशेची सवय झाली आहे. डॉक्टर साहेबांनी सांगितलं मला, ही सवय मोडू शकते फक्त तुझी इच्छा असेल तर. त्यामुळे तुला आमची साथ द्यावी लागेल. थोडी मेहनत तुला देखील करावी लागेल. मी नाही सोडू शकत दारू. माझ्याकडून नाही सुटत. का नाही समजत तुला? दारूशिवाय माझं जगणं लय अवघड होऊन जातं. माहित नाही का, कळत नाही. नाही सुटत माझ्याकडनं. जावा, समधी कुंड निघून जावा. माझ्यापासनं दूर व्हा समधी. समधी दूर व्हा इथून. नाही सुटत माझ्याकडून दारू. मीरा, एक गोष्ट सांगायची होती. हा बोल दादा. तसं काही विशेष नाहीये, पण माझ्यासाठी चहा नको बनवू.